ती बातमी आहे माणगाव इथून। माणगाव इथं एसटी कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। या अधिवेशनामध्ये मंत्री भरत गोगावले यांनी एसटी चालकांना अजब सल्ला दिला। ड्युटी संपल्यावर घरी जाऊन एकच्या जागी 2-3 चपटी घ्या असा सल्ला गोगावलेंनी दिला आहे। मोबाईलवर बोलताना गाडी बाजूला उभी करा, मोबाईलवर बोलणं पूर्ण करा, मग पुढे जा असंही गोगावलेंनी एसटी चालकांना सुनावलेलं आहे। जे काही मोबाईल फोनवरती बोलून अपघात होतात त्यांनी टाळायला पाहिजे असे मला वाटतं। मग एक वेळ तुम्ही गाडी बाजूला उभी करा, मोबाईलवर बोलणं पूर्ण करा आणि परत गाडी न्या, तुम्हाला कोण काय बोलणार नाही आहे। दुसरा मुद्दा, जे काही नशापान करून काय कधी कधी हे करतात, 1-2 लोक असे नशापान करतात आणि हजारो कामगारांना त्याचा भुर्दंड सोसावा लागतो, त्याला नाहक त्याला सामोरं जावं लागतं। पण 2-3 जे काय असतात असे महाभाग, यांना आमची विनंती राहील की जर तुमची ड्युटी संपल्यानंतर 1 चपटी पियाची ती 2-3 पिया, पण ते घरी जाऊन पिया, पण त्या ड्युटीवर असताना पिऊ नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे। 1971 नंतर देशात पहिल्यांदाच मॉकड्रिल होत आहे। युद्ध झालं तर नागरिकांनी काय करायला पाहिजे याची माहिती या मॉकड्रिलच्या माध्यमातून दिली जाते। सगळ्या नागरिकांनी मॉकड्रिलमध्ये सहभागी होणं बंधनकारक असतं। युद्धाचा मॉकड्रिल म्हणजे काय असतं, मॉकड्रिलमध्ये लोकांना काय काय सूचना दिल्या जातात, या संदर्भात कर्नल अभय पटवर्धन यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदयती मांडे यांनी। आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आहेत। 1971च्या लढाईमध्ये ते प्रत्यक्ष सहभागी होते आणि त्यावेळी जो काही मॉकड्रिल झाला होता त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला होता। सर, 1971 मध्ये जे झालं होतं अगदी तसाच काहीसा प्रकार आता होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्याच पद्धतीनं मॉकड्रिल केला जातोय, ब्लॅक ड्रिल केलं जात आहे। कसं या सगळ्या गोष्टीकडे पाहताना तेव्हाच्या आणि आताच्या यामध्ये काय फरक पडलेला जाणवतो? असं आहे, 71मध्ये आम्ही मॉकड्रिल पाहिलेली नव्हती कारण आम्ही युद्धभूमीवर होतो, त्यामुळे घरामध्ये काय झालं माहीत नाही। पण जे घरचे आम्हाला सांगायचे की त्यावेळेला फक्त ब्लॅकआउटची प्रॅक्टिस करण्यात आली होती नागपूरला, म्हणजे सायरन वाजला की लाईट बंद करायचे, काही झालं की लाईट बंद करायचे। जे जुन्या काळात होतं किंवा सिनेमांमध्ये आपण पाहिलेलं आहे की सायरन वाजायचा विमानं याच्या वेळेला, तसं आता करण्याची जरूर नाही आहे। कारण जी प्रगत वैमानिकांची जी सुद्धा क्षमता आहे ती 15 ते 20 किलोमीटर, 100 किलोमीटर, 150 किलोमीटर दूरवरनं मिसाईल किंवा रॉकेट मारण्याची आहे। त्यामुळे तुमच्या शहरावरच आलं पाहिजे असं नाही, तर आपली जी बॉर्डरवरची यंत्रणा आहे ती ज्या वेळेला सांगेल की तुमच्या दिशेने काहीतरी येत आहे, एअरक्राफ्ट येत आहे, ड्रोन येत आहे, मिसाईल येत आहे, त्यावेळेला इथे सायरन वाजवून आणि लोकांना त्याची सूचना देणं की तुमच्याकडे येतात आहेत। कारण जुन्या काळामध्ये साधारण अर्धा ते 1 तासाचा वेळ मिळायचा लोकांना बाहेर निघायला। आता जो वेळ मिळाला आहे तो केवळ 8 ते 10 मिनिटाचा मॅक्झिमम मिळेल। त्याच्यामुळे आणि जर हायपरसॉनिक मिसाईल्स असले जे चीन डेव्हलप करत आहे आणि आपणही डेव्हलप करतो आहे, तर साधारण 4 ते 5 मिनिटाचा वेळ मिळेल। तेवढ्यामध्ये तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन आडोसा ढूंढावा लागेल आणि जर मिसाईलवर तुमचं नाव लिहिलेलं असलं आणि तुम्ही आडोसा जर घेतला नाही तर तुम्ही देवाघरी जायला निश्चित आहे। युद्धजन्य परिस्थिती आली तर काय करायला हवं या संदर्भातलं एक छोटंसं ट्रेनिंग असं तुम्ही या मॉकड्रिलकडे बघू शकता। पुण्यामध्ये 75 ठिकाणं आहेत। सिव्हिल डिफेन्स एरियामध्ये मॉकड्रिल केलं जाणार आहे। सिव्हिल डिफेन्सच्या सहाय्यानं आर्मी मॉकड्रिल करणार आहे। सायरन, हूटर वाजवणं, नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणं याची प्रात्यक्षिकं इथं दाखवली जातील। डीजी सिव्हिल डिफेन्सच्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत। या मॉकड्रिलची SOP कळवल्यानंतर सिव्हिल डिफेन्सच्या मदतीनं मॉकड्रिल केलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी अधिक बोलूया। वैभव, मॉकड्रिलची तयारी वेगवेगळ्या शहरांमध्ये होताना आपण बघतोय, पुण्यामधून काय सांगाल अधिक? सुवर्णा, पुण्यात 75 ठिकाणं आहेत सिव्हिल डिफेन्स एरियाची जी आयडेंटिफाय करण्यात आलेली आहेत, जिथं आर्मीच्या किंवा डिफेन्सच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत आणि नागरीकरण सुद्धा आहे। या ठिकाणी सिव्हिल डिफेन्स आणि आर्मी हे मॉकड्रिल करणार आहेत। या ठिकाणी सायरन वाजवायचे, हूटर वाजवायचे, हे यापूर्वी जेव्हा वाजवले गेले होते त्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये ते पुन्हा कधीही वाजवले गेले नाहीत। त्यासाठी ते आता योग्य परिस्थितीमध्ये आहेत की नाही याची सुद्धा चाचणी केली जाईल
आणि या सगळ्यासाठी डीजी सिव्हिल डिफेन्स आहेत त्यांची मुंबईत 11 वाजता आता एक बैठक होते. या बैठकीमध्ये नेमकं कशा पद्धतीनं मॉकड्रिल कंडक्ट केलं जाईल, त्याचबरोबर जे बॅकआउट करायचे म्हणजे वीज जी घालवली जाणार आहे त्याच्यामध्ये कुठले एरिया वगळायचे आहेत याचं कारण MIDC मध्ये वीज घालवणं हे परवडणारं नाही किंवा त्यांना आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यासाठी त्याबाबतचे निर्णय जे आहेत ते आता डीजी सिव्हिल डिफेन्सच्या बैठकीमध्ये होतील. आणि लाईट जी आहे ती लाईट शहरांमधली नागरी वस्त्यांमधली घालवली जाऊ शकते. मात्र जे हुटर वाजवणं किंवा इव्हॅक्युएशन ज्याला आपण म्हणतो, नागरिकांना बाहेर काढणं आणि त्यांना स्थलांतरित करणं सुरक्षित स्थळी, बरोबर, हां. या सगळ्याचे मॉकड्रिल्स जे आहेत ते 75 ठिकाणी जी सिव्हिल डिफेन्सची आयडेंटिफाय करण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी केले जातील अशी माहिती मिळते. नक्की. जिल्हाधिकारी हे त्याचे कंट्रोलर असतील आणि त्यानुसार उद्या ही सगळी ब्लॅकआउट आणि मॉकड्रिलची कारवाई जी आहे ती केली जाईल. नक्की. धन्यवाद वैभव, आपण सविस्तर माहिती दिलीत पुण्यातून त्याबद्दल. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभर मॉकड्रिल होत आहे. उद्या हे मॉकड्रिल होणार आहे. मॉकड्रिल संदर्भात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात या बैठकीतून तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. मॉकड्रिल कुठे आणि केव्हा करायचं या संदर्भात विचार केला जाणार आहे. नाशिकमध्ये सुद्धा तयारी पूर्ण झालेली आहे. आज एक महत्त्वाची बैठक नाशिकमध्ये होईल आणि उद्या कुठे आणि कशा प्रकारे मॉकड्रिल घ्यायचं या संदर्भात चाचपणी केली जाईल. मॉकड्रिल याकरता की युद्धजन्य परिस्थिती झाली तर प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये नागरिकांनी कसं सतर्क राहायचं आहे, नागरिकांनी त्या क्षणी सद्सद्विवेक बुद्धी वापरून कसं स्वतःला आणि आपल्या घरच्यांना आपल्या आजूबाजूच्यांना वाचवायचं आहे, कसं सुरक्षित स्थळी जायचं आहे, जर ब्लॅकआउट झालं तर काय करायचं आहे, सायरन वाजला तर काय करायचं आहे, अशा प्रकारच्या सूचना या मॉकड्रिलच्या माध्यमातून, म्हणजे त्याला आपण एक सोपा शब्द वापरायचा तर रंगीत तालीम म्हणूया, तर या मॉकड्रिलच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना सूचना केल्या जाणार आहेत, प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळी यांच्याशी बोलूया. लक्ष्मण, ही बैठक आज आहे का? कारण उद्या महाराष्ट्रभरामध्ये हे मॉकड्रिल करावं असं सांगण्यात आलेलं आहे, काय सांगा? सुवर्ण, जसं आपण सांगितलं की एक रंगीत तालीम जी आहे ती उद्या होणार आहे. प्रशासनाची देखील तयारी असणं अपेक्षित आहे आणि त्यासाठीच नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्याने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाशिकमधील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी यांची बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीला भारतीय सैन्य दलाचे देखील काही अधिकारी देखील दाखल झालेले आहे आणि या सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पुढच्या काही वेळामध्ये हे मॉकड्रिल जे आहे, मॉकड्रिलची जी तयारी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे. या बैठकीमध्ये सूचना दिल्या जाणार आहे की नेमके कुठले कुठले विभाग यामध्ये सहभाग नोंदवतील, कशा पद्धतीनं हे मॉकड्रिल असणार आहे, सायरन वाजवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची असणार आहे आणि इतर सूचना देण्याची जबाबदारी कोणाची असणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना ज्यावेळेला अशा स्वरूपाचा युद्धाची परिस्थिती निर्माण होती त्यावेळेला ज्यावेळेला नागरी क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाच्या ज्यावेळेला या हल्ल्याचे प्रकार होतात त्यावेळेला नागरिकांनी काय दक्षता घेतली पाहिजे, त्यांनी कुठला आसरा घेतला पाहिजे, कुठल्या ठिकाणी त्यांनी लपलं पाहिजे किंवा कुठले कुठले पर्याय नागरिकांच्या समोर असतात, या सगळ्या पर्यायांची माहिती जी आहे ती आजच्या या बैठकीमध्ये सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली जाणार आहे आणि त्यानंतर ते विभागाचे ते अधिकारी जे आहे त्यांच्या विभागामध्ये जाऊन या स्वरूपाची माहिती देतील. ज्यामध्ये नाशिक महानगरपालिका जर आपण बघितलं तर नाशिक महानगरपालिकेच्या सगळ्या विभागीय कार्यालयांच्या मार्फत या सूचना देण्याचा प्रयत्न असेल. पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांच्याकडनं पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत माहिती देणार असेल. महसूल विभाग जे आहे त्यांच्या विभागाचे जे तलाठी असतील, सरकार असतील, तहसीलदार असतील त्यांच्या मार्फत जी ग्रामीण भागाची यंत्रणा आहे ती कार्यान्वित करणं असेल किंवा इतर ज्या शासकीय घटक आहे या सगळ्यांना सामावून घेणं, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या मॉकड्रिलची माहिती पोहोचवणं यासाठीची ही आत्ताची बैठक या ठिकाणी पार पडतीये. काही वेळापूर्वी सगळे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे. अनेक काही अधिकारी जे आहे ते आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल होत आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये ही बैठक पार पडेल आणि या बैठकीला स्वतः जिल्हाधिकारी संबोधित करतील आणि ते या सगळ्याची माहिती देतील. ज्या गाईडलाईन केंद्र सरकारकडनं जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला आहे त्या गाईडलाईनची माहिती जी आहे ते जिल्हाधिकारी या उपस्थित अधिकाऱ्यांना देतील आणि काही भारतीय सैन्य दलाचे अधिकारी जे आहे ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे. त्यांच्याकडनं देखील या अधिकाऱ्यांना काही सूचना ज्या आहे त्या देण्याचा दिल्या जाणार आहे. सैन्य दलाचे अधिकारी पहिल्यांदाच अशा पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणाऱ्या बैठकीला येत आहे. जर देशावर कुठली मोठी आपत्ती ज्या वेळेला निर्माण होते त्याच वेळेला हे अधिकारी जे आहे ते अशा बैठकांना येत असताना आता देखील हे अधिकारी जे आहे ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहे. नक्की, धन्यवाद.
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण आपल्याला माहिती देत होते. बैठकीकरता तयारी पूर्ण झालेली आहे. उद्या मॉकड्रिल कुठे आणि कसं घ्यायचं नाशिकमध्ये त्याच्याकरताची ही आजची बैठक आहे. एक मोठी बातमी आपण बघतोय. उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत बैठक घेत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक सध्या सुरू आहे. हल्ल्यादरम्यान नागरिकांना स्वतःचं संरक्षण कसं करायचं आहे, आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूच्यांचं संरक्षण कसं करायचं आहे याचं प्रशिक्षण देण्याकरता गृह मंत्रालय अधिकाऱ्यांना माहिती पुरवणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे. अशाच पाकिस्तानातून भारताविरोधात कांगावा केला जातोय. म्हणजे आत्ताची जी परिस्थिती आहे त्यात सुद्धा पाकिस्तानकडून भारताविरोधात कांगावा केला जातोय. पाकिस्तानी नौदलाने भारतीय नौदलाच्या टेहळणी विमानाचा व्हिडिओ ट्विट केला. 5 मेच्या रात्री भारतीय नौदलाचं टेहळणी विमान हे पाकिस्तानच्या रडारवर दिसल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला आहे. आपण बघितलं तर असाच कांगावा काल सुद्धा पाकिस्तानकडून चीनी राजदूतांच्या समोर झालेला होता. चीनी राजदूतांना भारताविरोधात काही ना काही सांगितलं गेलं आणि त्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला. पण खरं तर चीन आणि तुर्कस्तान हे पाकिस्तानच्या बाजूने आहेत. पाकिस्तान असाच कांगावा भारताविरोधात काहीतरी खोटे आरोप करून करत आहे.